या राजकारणात आता ज्या गोष्टी घडतायत त्या फार भयंकर आहेत आणि मला त्याच तुमच्या समोर आणायच्या आहेत. काय होतं एकनाथ शिंदेच्या सोबत जरा तपासलं पाहिजे, खरंच तपासलं पाहिजे. एकनाथ शिंदेंनी मागच्या 2 वर्षापासून 2 वर्ष होत आली, आता मार्चचा महिना चालू आहे, एप्रिल मे आणि जून 3 महिने झाली की 2 वर्ष पूर्ण होतील एकनाथ शिंदेच्या बंडाला. जूनमध्ये काय घडणार आहे हे सुद्धा आपल्याला तपासावं लागणार आहे. म्हणून मी जूनमध्ये काय घडणार आहे याचा वेगळा व्हिडिओ घेऊन येतोय, पण त्याच्या आधी शिंदेच्या सोबत काय घडणार आहे हे जरा तपासलं पाहिजे. 1, 2, 3 अशा इजा बिजा तिजा जेव्हा घटना घडू लागतात तेव्हा त्याविषयी गांभीर्यानं विचार करावा लागतो. घटना पहिली अशी की उद्धव ठाकरेंनी पहिला एक झटका दिला आणि तो झटका म्हणजे गजानन कीर्तीकरांच्या चिरंजीवाला मुंबईमधून तिकीट घोषित करून टाकलं. आता गजानन कीर्तीकर शिंदे गटामध्ये आणि त्यांचा मुलगा उद्धव ठाकरेंच्याकडे शिवबाठामध्ये. जेव्हा गजानन कीर्तीकरांच्या मुलाला तिकीट दिलं गेलं तेव्हा एक गोष्ट नक्की होती की आता स्वतः कीर्तीकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार नाहीत. कारण बाप विरुद्ध मुलगा अशी लढाई व्हावी असं कोणत्याही पित्याला वाटत नसतं. मुलाला वाटो न वाटो, पित्याला वाटत नसतं. कुपुत्रो जायते कधीतरी कुमाताना भवती असं म्हणतात. तसं बापही असाच असतो की आपण थेट पोरासोबत लढाई करावी असं कधी बापाला वाटत नसतं. त्यामुळं ही लढाई होईल असं वाटत नाही. म्हणजे गजानन कीर्तीकर जे हुकमाचे एक्के एकनाथ शिंदेच्याकडचे निवडून येऊ शकत होते त्यांच्या निवडणूक लढण्यावर मर्यादा आली. म्हणजे कीर्तीकरांना रिंगणातून बाहेर पडावं लागलं हे लक्षात घ्या. म्हणजे एक हक्काची जागा शिंदे गमावू शकतात हे विसरून चालणार नाही. त्यामुळं गजानन कीर्तीकर निवडणुकीच्या रिंगणाच्या बाहेर जातील आणि ते पोराच्या विरोधात लढणार नाहीत. मग एक जागा उद्धव ठाकरेंना बहाल केली जाईल का हा पहिला प्रश्न. पुढे उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेले निष्ठेने असलेले विजय शिवतारे जे पुण्यातले आहेत, म्हणजे एक किस्सा मुंबईतला एक किस्सा पुण्यातला सांगतोय. शिवतारे यांनी अपक्ष म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचं जाहीर केलंय. काढून टाका हवं तर पक्षातून पण मी निवडणूक लढवणार अशी भूमिका विजय शिवतारेंनी घेतलेली आहे. अर्थात त्यांची भूमिका घेण्यामागची कारणंही तशीच आहेत. याआधी सासवड पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवतारेंचा पराभव कसा होत नाही ते बघतो असं अजित पवारांनी जाहीरपणे म्हटलेलं होतं. पुढच्या निवडणुकीत शिवतारेंचा त्या विधानसभा मतदारसंघातून पराभव घडवून आणला. आता जेव्हा अजित पवार शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले, त्यांच्या पक्षालाही त्यांनी सोबत आणलंय, तेव्हा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार तिथून निवडणूक लढवतील हे नक्की होत आलंय. अशा वेळी शिवतारेंनी अचानक बंडाचा पवित्रा घेतलाय. आता या बंडाला एकनाथ शिंदे यांचं बळ आहे का? असेल तर एकनाथ शिंदे अजित पवारांच्या विरोधात आहेत का? दुसरा प्रश्न आहे. नसेल तर एकनाथ शिंदेचे सहकारी एकनाथ शिंदेंनाच प्रतिकूल ठरेल अशी भूमिका घेतायत का हा पुढचा प्रश्न असेल. शिवतारेंची उमेदवारी सुनेत्रा पवारांच्यासाठी अडचणीची ठरू शकते, ती सुप्रिया सुळेंच्यासाठी उपयोगाची ठरू शकते हे लक्षात घ्या. कदाचित शिवतारे या सगळ्या लाटेमध्ये विजयी सुद्धा होऊ शकतात. त्याचं कारण मी तुम्हाला आधीही सांगितलंय. बारामती लोकसभा मतदारसंघातलं 5 लाख मतदान असं आहे जे पवारांच्या विरोधात जातं. पवार नको म्हणून मतदान करणारा तो वर्ग असतो. आता हे मतदान 2 पवारांच्या शिवाय वेगळ्या कोणत्या माणसाकडे जाणार असेल तर विजय शिवतारे हे विजयी होऊ शकतात आणि 2 पवारांच्या मतांमध्ये विभागणी होऊ शकते. यासाठी आवश्यकता काय आहे तर तिथला जो माळी धनगर बंजारा हा समाज आहे, या समाजाला, खास करून धनगर समाज, या समाजाला शिवतारे आपल्याकडं खेचण्यात किती यशस्वी ठरतात हे सुद्धा बघायला पाहिजे. 5 लाख, मी तो भाजपचा वोटर मानत नाही. जरी भाजपच्या उमेदवाराला मतदान मिळालं असेल, जरी कुलला मतदान मिळालं असेल, जरी पडळकरांना मतदान मिळालं असेल, जरी त्या जानकरांना मतदान मिळालं असेल, तरीही ते मतदान भाजप नाही असं मी म्हणतोय, ते पवार विरोधातलं आहे. मग पवार विरोधातलं मतदान अधिक आता पवारांना, दोन्ही पवारांना संपूया असा विचार करणारं मतदान जर शिवतारेंना मिळेल तर शिवतारे तिथे विजयी होऊ शकतात. एकनाथ शिंदेचे शिवतारे शिंदेंना विचारल्याशिवाय
असा उमेदवारी अर्ज घोषित करतात, हीच गोष्ट माझ्यासाठी आश्चर्याची आहे. एक प्रसंग मुंबईतला, दुसरी घटना पुण्यातली, तिसरी घटना मराठवाड्यातली सांगतोय. मराठवाड्यात काय घडतंय? 108 म्हणजे जे आपल्या अँब्युलन्स आहेत, रुग्णवाहिका, या रुग्णवाहिकाचं नवं टेंडर आचारसंहिता लागायच्या आत फायनल करून घ्यायचं आहे. म्हणजे पहिलं हे बीव्हीजीकडे काम होतं, बीव्हीजीकडे असलेलं काम पुढे दुसऱ्या कंपनीला द्यायचा निर्णय झाला, त्याच्यात वाढ करण्यात आली आणि सुमित रियालिटी नावाची आणखी एक कंपनी आली. मग सुमित रियालिटी सोबतचे काही वाद समोर आले, मग बीव्हीजीला मध्ये सहभागी करून घेतलं गेलं. बीव्हीजी आणि सुमित रियालिटी मिळून हे काम करणार असं काहीतरी धोरणात्मक ठरलं आणि याचं टेंडर फायनल झाल्याची सही जी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी करायची असते, ती सही मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आदल्या दिवसापासून आता व्हिडिओ करतोय तोपर्यंत तानाजी सावंतांनी केलेली नव्हती, अजिबात केलेली नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सातत्यानं तानाजी सावंतांच्याकडे संपर्क होतोय, पण तानाजी सावंत त्या फायलीवर सही करायला तयार नाहीत. द्यायचं असेल तर तुमचं तुम्ही द्या, अशा स्वरूपाची भूमिका घेत आहेत. शिंदेसोबत नेमकं काय घडतंय? म्हणजे एक नेता आपल्या मुलाला उभं केल्यावर निवडणुकीपासून लांब होतोय, दुसरा नेता नेत्याला न विचारता निवडणुकीत उतरण्याचा आणि अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतोय, तिसरा नेता साह्यबत होईल असं काम न करता वेगळीच भूमिका घेतोय. तानाजी सावंत आरोग्यमंत्री म्हणजे एक विद्यमान खासदार, दुसरा माजी आमदार आणि तिसरा विद्यमान मंत्री. काय गडबड नेमकी ही? असं कसं होऊ शकतं की नेमकं मंत्रीच सही करायला नकार देत आहेत? काय होत आहे शिंदेच्या सोबत? एवढ्यावर थांबत नाहीये, पुढची घटना सांगतो. जागा वाटपासाठी अडलेल्या सीटला तसंच ठेवून क्लिअर झालेल्या सीटवरती भाजपनं आपल्या उमेदवारांची घोषणा केली. आता जिथे वाद शिल्लक आहे अशा ठिकाणी उमेदवारीची घोषणा करायची नाही, हा नियम दंडक असं एक ठरलेलं असतं. पण खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकला जाऊन आपल्या उमेदवारांची घोषणा करून टाकली. म्हणजे गोडसेंना उमेदवारी देऊन टाकली नाशिकची. म्हणजे जागा भाजपकडे जाणार का, राष्ट्रवादीकडे जाणार का, शिंदेकडे राहणार, हे अजून फायनल व्हायच्या आधी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा करून टाकली आणि त्यावरून मोठे वाद रंगतायत. कल्याण, ठाणे, पालघर या आणि भिवंडी यापैकी एकटी भिवंडीची जागा, ठाणे जो जुना सगळा भाग आहे मुंबईच्या बाहेरचा, ठाणे, पालघर, भिवंडी आणि हे यापैकी एक भिवंडी भाजपकडे आहे. 2-2 असं जागा वाटप होणार आहे की 2-1-1 असं जागा वाटप होणार आहे की अजून काही वेगळं गणित आहे? ठाणे भाजपकडे राहणार आहे का? कल्याण शिवसेनेकडे म्हणजे श्रीकांत शिंदेचा मतदारसंघ तो त्यांच्याकडे राहणार आहे का? याविषयी अजून खल व्हायचा बाकी आहे. कल्याण, ठाणे यात अजूनही श्रीकांत शिंदेचं तळ्यात मळ्यात चालू आहे. काय निर्णय घ्यायचा हे पत्ता लागत नाहीये. अशा स्थितीत अडकून राहिलेल्या गोष्टी अजूनही अडचणीच्या ठरवू शकतात. काय होतंय शिंदेच्या सोबत हे जरा बघितलं पाहिजे. उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, मराठवाडा या प्रत्येक ठिकाणाहून काहीतरी वेगळं ऐकायला मिळतंय. संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट हे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलतायत, त्यांना अडचणीत येतील अशी भाषा ते वापरतायत. हे शिंदेच्या सल्ल्याने करतायत की नाही हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे. शिंदेंनी आपला पंजा अधिक भक्कम करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत ते करणार नाहीत तोपर्यंत त्यांची पकड येणार नाही हे लक्षात घ्या. म्हणूनच मला प्रश्न पडतोय, जूनमध्ये काही वेगळं घडण्याची शक्यता आहे.